नमोस्तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। मित्रांनो, आज आपण गेल्या वेळी जसं पाहिलं होतं की इयत्ता 9वी आणि 10वीचे दोन चॅप्टर आपण कंप्लीट केले होते. 9वीचं त्रिरत्न गुणाने केलं होतं कंप्लीट आणि 10वीचं 10 उपासक गुणा कंप्लीट केलं होतं. आज आपण 9वीचा सेकंड पार्ट जो आहे, सेकंड धडा आहे, तो पटम धम्म संगती निदान अशा प्रकारचा एक तो धडा आहे. हे महापरिनिब्बाण सूत्रामधलं एक पार्ट आहे. त्याच्यावरती थोडीफार आधी त्याचे बॅकग्राऊंड सांगूया, मग आपण पाली भाषा आणि त्याच्यानंतर त्याचा मराठीमध्ये अनुवाद करणार आहोत. तर असं आहे की भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे आणि सर्व संघ एकत्र बसलेला आहे. त्यावेळेस एक वृद्ध सुबुद्ध नावाचा एक वृद्ध प्रवजित, नवीनच प्रवजित झालेला असा एक भिक्खू, तो त्या भिक्खू संघामध्ये जी सभा नंतर बसलेली आहे त्यामध्ये उठतो आणि वेगळंच काहीतरी बोलायला सुरुवात करतो. की तो म्हणतो की बरं झालं की आपले शास्त्र नाही राहिले, ते आपल्याला हे करा सांगायचे, हे नको करा सांगायचे, घडी ते आपल्याला टॉर्चर एक प्रकारे करायचे. आपण आता ते गेले म्हणून बरं झालं, आता आपण आपल्या पद्धतीने आपल्या मनानुसार वागायला तर मोकळे आहोत. अशा प्रकारचं सुतोवाच म्हणजे अशा प्रकारचं बोलणं तो भगवान बुद्धांच्या जस्ट आता महापरिनिर्वाण झालेलं आहे, महाकश्यप आलेले आणि त्यांनी हे शब्द त्यांचे ऐकले की भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे आणि आता संघातला एक व्यक्ती असा बोलतो तर पुढे जाऊन संघ काय बोलेल, संघामध्ये एक वाक्य तर राहणार की नाही, यावरती विचार करून ते सम्राट अजातशत्रू यांना भेटतात आणि बुद्ध वचन हे सुरक्षित राहावं, व्यवस्थित राहावं आणि ते पुढच्या पिढींपर्यंत जावं यासाठी एक संघाने आयोजित करायचं ते विचार म्हणून टाकतात आणि त्याच्यावरती अंमलबजावणी करतात. भगवान बुद्धांच्या 4 महिन्यानंतर म्हणजे परिनिर्वाणानंतर काही महिन्यानंतर ती पहिली धम्मसंगती आयोजित करण्यात आली. अशा प्रकारचे आतापर्यंत 6 धम्मसंगती आयोजित करण्यात आलेला आहे. माझा कदाचित त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ आहे 6 धम्मसंगतीवरती, जमल्यास मी त्याची लिंक ह्याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न करेन, नाहीतर तो नसेल तर मी वेगळा व्हिडिओ बनेल याच्यावरती. 6 संगती खूप महत्वाच्या संगती आहेत. आतापर्यंत आपण जो काही अभ्यास करतोय सूत्रांचा, थेरवादी परंपरेच्या नुसार जे सूत्रांचा अभ्यास करतोय ते सर्व या 6 धम्मसंगतीमध्ये फायनल झालेलं होतं. आणि बाबासाहेबांनी जेव्हा श्रीलंकेला गेले, थेरवादी परंपरा श्रीलंकेमध्ये आहे, तर श्रीलंकेमध्ये तिथून काही गाथा घेऊन ते भारतामध्ये घेऊन आले, ते स्वतःच्या हँडरायटिंगमध्ये लिहून आले, ते स्वतःमध्ये केलं आणि त्यांनी बुद्ध पूजापाठ नावाचं एक पुस्तक त्यावेळी प्रसिद्ध केलं होतं. हे थेरवादी परंपरेनुसार ते आपल्या काही गाथा आहेत. फॉर एक्झाम्पल बुद्ध धम्म संघ यांच्यावरती गाथा आहेत, रत्नसूत्र आहे, कन्यमेत्य सूत्र आहेत. तर ह्या गाथा काही आपण अभ्यासतो ते ह्या थेरवादी परंपरेनुसार आहेत. तर ह्याची सुरुवात अशी आहे की सुबोध नावाचे 2 भंते झालेले होते पाली साहित्यामध्ये. एक सुबोध जेव्हा भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाण होण्याच्या जस्ट काय आधी आले होते, ते सुबोध भगवान बुद्धांचा आशीर्वाद घेतात, त्यांच्याकडून धम्मप्रवचन ऐकतात आणि ते अहर्त होतात, अहर्तनाच्या मार्गावर लागतात. अशा प्रकारे एक सुबोध ते होते आणि एक सुबोध हे आहेत. तर हे 2 सुबोध वेगवेगळे हे लक्षात ठेवा, पाली साहित्यामध्ये त्याचा आपल्याला संदर्भ भेटतो. तर आपण सूत्राला सुरुवात करतोय. प्रथमतः आपण पालीमध्ये काय आलेलं आहे, सूत्रामध्ये काय आलेलं ते वाचणार आहोत. पुढे जाऊन मराठी ट्रान्सलेशन पाहणार आहोत. छोटंसं सूत्र आहे, लवकर होईल. ते नखोपन समयन सुबोधो नाम उड्डपब्बजितो तत्सन परिसायं निसिन्नो होती. अतखो उड्डपब्बजितो ते भिक्खु एतदवोच अलंग आउसो मासोचिथ मा परिदेविथ सुमुत्ता मयं तेन महासमनेन उपदुत्था च होम. इदंगो कप्पति इदंगो न कप्पतीति इदानी पनमयं यं इच्छिसामं तं करिसामं यनं इच्छिसामं न तं करिसाम. हतखो आयस्मा महाकश्यपो भिक्खु आमंतेसी अलंग आउसो मासोचिथ मा परिदेविथ ननु एतं आउसो भगवता पटिकच्चैव अख्खातं सब्बेहेव
पियेहि मनापेहि नाना भावो अन्यथा भावो तं कुत्थेथ आउसो लब्धा यंतं जातं भूतं संगतं पलोक धम्मं तं तथागत सा पी शरीरं मा पल्लुजीती नेतं ठानं विඤ्यती ती. अशा प्रकारचे छोटस आपण हा जो इयत्ता 9वीच्या धड्यामध्ये आलेला आहे छोटासा संदर्भ आहे तो आपण पालीमध्ये काय होतं ते ऐकले. आता त्याचं ट्रान्सलेशन मराठीमध्ये कसं आहे ते बघूया. तेन खो समयेन सुबोधो नाम उड्डपबुजितो तत्संग परिसाय निसिन्नो होती. म्हणजे त्यावेळी सुबोध नावाचा एक वृद्ध भिक्षू त्या सभेत बसला होता ज्याने वृद्धपणी संन्यास घेतला होता. अतखो उड्डपबुजितो ते भिक्खू एत दवोच. तो वृद्ध परिव्राजक भिक्षूंना म्हणाला, अलंग आऊसो मा सोचिथ मा परिदेविथ. पुरे झाले आदरणीय भिक्षून, दुःख करू नका किंवा शोक करू नका. सुमुत्तामयं तेन महासमनेन उपदुष्टाच होमं. त्या महान तपस्व्यापासून आपली सुटका झाली हे चांगलेच झाले असं ते म्हणतोय. काय म्हणतोय? अलंग आऊसो मा सोचित मा परिदेविथ. म्हणजे तुम्ही पुरे झाले आदरणीय भिक्षूंनो, दुःख करू नका शोक करू नका. सुमुत्तामयं तेन महासमनेन उपदुष्टाच होम. म्हणजे त्या महान तपस्व्यापासून आपली आता सुटका झाली हे चांगलंच झालेलं आहे. इदंगो कप्पती इदंगो न कप्पती ती. हे तुम्हाला करण्याची परवानगी आहे, ते तुम्हाला करण्याची परवानगी नाही. इदानी पनमयं इच्छी सामं तं करी सामं यनं इच्छी सामं न तं करी सामाती. आता आपण जे काही करू इच्छितो ते करू आणि जे करू इच्छित नाही ते करणार नाही. अशा प्रकारचं सुबद्ध जे इतर जे भिक्षू शोकाकुल अवस्थेमध्ये बसले होते काही रडत, म्हणजे जे अहर्त नव्हते जे भिक्खू ते भिक्खू शोकाकुल करत होते म्हणजे रडत होते की आमची आता शास्त्र आमच्यातून गेलेले आहेत, आता आम्हाला कोण सांभाळणार, आम्हाला कोण मार्गदर्शन करणार, अशा प्रकारचं दुःख करत बसले होते. त्यावेळी हा सुबद्ध जो नव्यानेच वृद्ध पब्बजित म्हणजे वृद्ध प्रवज्जित हा आम्हाला हाच ते येऊन सांगतो की पुरे झाले आहे. औस म्हणजे त्यावेळी औस म्हणायचे म्हणते ना, म्हणजे एकमेकांना आदर युक्त तो शब्द होता औसो. पुरे झाले औसो मा सोचित मा परिदेविथ. म्हणजे दुःख करू नका किंवा शोक करू नका. त्या महान तपस्व्यापासून आपली सुटका झाली हे बरेच झालेले आहे. म्हणजे अशा प्रकारचा तो एक वल्गना करतो. आपण बरेच जण ठिकाणी बघतो की बरेच अशा सुबद्ध ही प्रवृत्ती आजही आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या इतर ठिकाणी आजूबाजूला आपण पाहत असतो की ते इतरांच्या दुःखामध्ये ते स्वतःच ह्याच्यामध्ये असतात. ते इतरांच्या दुःखामध्ये सामील होत नसतात, कधी नसतात, ते उलट इतर जास्त गोष्टी बोलतात. तर अशा वेळी ही गोष्ट आलेली आहे. पुढे जाऊन असं आहे, अतखो आयस्मा महाकस्तुको भिक्खू आमंतेसी. म्हणजे हे तेव्हा ते आदरणीय महाकस्तुप हे त्यावेळेचे ज्येष्ठ भिक्खू होते, ते तिथे होते आणि त्यांनी सांगितलं तेव्हा आदरणीय महाकस्तुप भिक्षूंनी भंतेजींनी भिक्षूंना संबोधित केले. काय संबोधित केले? अलंग आऊसो मा सोचित मा परिदेविथ. त्यांनी पण ते सांगितलेलं आहे, पुरे झाले आदरणीय भिक्खूंनो, दुःख करू नका किंवा शोक करू नका. पुरे झाले भिक्खूंनो, दुःख करू नका किंवा शोक करू नका. ननु एतं आऊसो भगवा पट्टिकच्छेव अख्खातं. म्हणजे बुद्धाने आपल्याला ह्यासाठी तयार केले होते का? म्हणजे बुद्धाने आपल्यासाठी यासाठी तयार केले नव्हते का? पुढे जाऊन बोलतात की सभ्येव पियेहि मनापेहि नाना भावो अन्यथा भावो. म्हणजे जेव्हा त्यांनी स्पष्ट केले होते की आपल्याला प्रिय आणि आवडणाऱ्या प्रत्येक गोष्टीपासून वेगळेच व्हावे लागेल. बुद्धांची शिकवण आहे की जी वस्तू उत्पन्न होणार आहे ती कधी ना कधी नष्ट होणार आहे. जे व्यक्ती जन्माला तो मरणारच आहे, अशा प्रकारे त्यांनी शिकवण दिलेली आहे. तर ह्याच्यामुळे शोक काय करायचा आहे, अशा प्रकारे त्यांनी शिकवण होती. पुढे जाऊन
महाकश्यप म्हणतात, तं कुथेत आउसो लब्धा, जे जन्माला आले हे निर्माण झालेले आहे, यतं जातं भूतं संगतं पलोक धम्मं तं तथागतसा पी शरीरं मा पल्लुजीती नेतं ठानं विඤ्यती ती. म्हणजे जे काही निर्माण झालेलं, जे काही जन्माला आले, जीर्ण झालेले, ते जीर्ण होणे शक्यता आहे, ते जीर्ण होणार नाही असे कसं शक्य आहे. अगदी तथागतांचे शरीर सुद्धा, म्हणजे हे शरीर आपलं आहे, हे कधी ना कधी ते नष्ट होणारच आहे, ते नष्ट होणारच नाही असं कसं तुम्ही म्हणू शकता, असं कसं तुम्ही विचार करू शकता. अशा प्रकारचे एक प्रकारे ज्या पद्धतीने तथागतांचं शरीर ही नष्ट झालं, त्या पद्धतीने आपलं नष्ट शरीर नष्ट होणार आहे. हा आहे एक प्रकारचा अनित्य भाव. अनित्य त्याला म्हणतात, पालीमध्ये आपण अनित्य म्हणतो. अनित्य, अनाथ, दुःख, अनित्य, अनाथ हे 3 लक्षण आहेत बौद्ध दर्शनामध्ये. अनित्य, अनाथ, अनाथ आणि दुःख. यातलं अनित्य भाव हा इथे सांगितला गेलेला आहे की जी कुठली गोष्ट उत्पन्न होणार आहे ती नष्टहीच होणार आहे. तथागत बुद्धांनी आपल्याला हेच सांगितलेलं, हे तुम्ही कसं काय विसरू शकता. अशा प्रकारचं भंते महाकश्यप, हे ज्येष्ठ भंते होते, महाकश्यप थेर महाकश्यप जे आहेत, त्यांनी असं सुतोवाच तिथे भिक्खूंना केलं. हा झाला एक प्रसंग. आता धड्याचं नाव आहे पठम धम्म संगती निदान. म्हणजे हे कारण बनलं, निदान म्हणजे कारण, हे कारण बनलं की आपली प्रथम धम्म संगती का व्हावी. त्यासाठी हे पहिलं कारण आहे की अशा प्रकारचा जर एक भिक्खू, सुभद्रा नावाचा एक भिक्खू जर असं म्हणत असेल तर पुढे जाऊन संघाला हानिकारक होणार आहे, बुद्ध वचनाला हानिकारक होणार आहे. म्हणून त्यांनी पुढे जाऊन सम्राट म्हणजे जे अजातशत्रू राजा होता त्या राजाशी विचार केला, चर्चा केली आणि पठम धम्म संगतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर हा छोटासा पाठ आहे, छोटासा धडा होता. ह्या धड्यावरती आपल्याला काही प्रश्न असतील किंवा काही मी ह्या व्हिडिओच्या शेवटला पाली आणि त्याच्यावर मराठी ट्रान्सलेशन आणि काही शब्द जे पाली शब्द आहे त्याची मराठी अर्थ टाकणार आहे. तर व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा. ज्यांना ज्यांना अभ्यास करायचा आहे या गोष्टीवरती त्यांनी जरूर अभ्यास करावा. अशा प्रकारची आपल्या प्रति मैत्री व्यक्त करतो. जर माझ्या सांगण्यामध्ये काही चूक राहिली असेल तर बुद्ध धम्म संघ मला क्षमा करो. माझा हेतू चांगलाच होता. आपण या माझ्या दान पारंगतीमध्ये आपण मला सहकार्य करताय त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. जमल्यास हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा. आणि मोस्टली मला कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. आणि माझे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा जस्ट आपल्या वर्गामध्ये पूर्ण वेळ भेटत नाही, तर ज्यांना जे अनुपस्थित होते त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवला आहे. तर आपण सर्वांनी त्याचा अभ्यास जरूर करावा. पुढच्या वेळी आपण दुसरा एक लेसन घेणार आहोत, 9वी किंवा 10वीचा विषय घेणार आहोत. तर पुढच्या वेळी भेटूया. तोपर्यंत आपल्या सर्वांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करतो. आपल्या सर्वांना सुख शांतीला मिळावी यासाठी आपण सर्वांनी बुद्ध धम्म संघ यांच्या शरण जावं अशा प्रकारची विनंती करतो. कारण तेच आपले मुक्तिदाता आहेत, मार्गदाता आहेत. बुद्धांनी जो मार्ग दिलेला आहे तो आपल्याला निश्चितच निब्बाणाकडे घेऊन जाणार आहे. त्या मार्गावर आपण सर्वांनी चालावं या प्रकारची विनंती करून आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. नमो बुद्धाय. जय भीम.